नमस्कार. आज आपण पाहणार आहोत काशीफळ भोपळा कसा शिजवायचा ते पाहणार आहोत. आमच्या इकडे ह्या भोपळ्याला काशीफळ भोपळा किंवा देवडांगर म्हणतात. तुमच्या इकडे या भोपळ्याला काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. इथे घेतला आहे मी एक काशीफळ भोपळा. काशीफळ भोपळा स्वच्छ पहिले धुवून घ्यायचा आहे आणि स्वच्छ एका कापडाने पुसून घ्यायचा आहे. आपण भोपळा चिरल्यानंतर धुणार नाही, डायरेक्ट तसं शिजू घालणार आहेत. दोन्ही साईडनं छान असं चिरून घ्यायचं आहे. सर्वप्रथम देठ आणि इकडच्या दोन्ही साईडनं असं चिरून घ्यायचं आहे. मध्यभागी एक चीर मारायची आहे, म्हणजे देठ कापायला सोपं जातं. पाहू शकता देठ कापून घेत आहे मी आता. अशा प्रकारे देठही छान कट करून घ्यायचं आहे. आणि हा भोपळा आपल्याला अगदी बिना पाण्याचा शिजवायचा आहे. एक थेंबही पाणी न टाकता भोपळा शिजवून कसा घ्यायचा तेच पाहणार आहोत आपण. छोटे छोटे असे चिरा पाडून घ्यायचे आहेत. छान भोपळा चिरून घ्यायचा आहे. छोटे छोटे तुकडे करायचे आहेत. खूप जड असतो हा भोपळा चिरायला, हळू चिरायचा आहे. भोपळ्याच्या मधलं हे बी सर्व काढून टाकायचं आहे. थोड्याशा दोरव्या असतात ते सुद्धा काढून घ्यायचे आहेत. आणि हे बी तुम्ही स्वच्छ धुवून भोपळ्यासोबत शिजायला सुद्धा टाकू शकता. खूप छान लागतं. मी तर नाही टाकणार. किंवा तुम्ही तव्यावरती छान भाजून, खरपूस भाजून त्याला सुपारीसारखं सुद्धा खाऊ शकता. ते बी खूप छान लागतं. काशीफळ भोपळ्यामधलं बी शिजवण्यासाठी आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. हे बी तुम्हाला जर शिजू टाकायचं असेल तर स्वच्छ धुवून भोपळा शिजवताना तुम्ही टाकू शकता. मी इथं नाही टाकलेलं. तर चला, आपला भोपळा छान चिरून झालेला आहे. हा भोपळा आपण कुकरमध्ये बिना पाणी टाकता कसा शिजवायचा ते पाहणार आहोत. तर त्यासाठी इथं कुकर घेतला आहे मी, त्यामध्ये भोपळा टाकत आहे. पाहू शकता एकही थेंब मी इथं पाणी टाकणार नाही. अगदी कमी गॅसवरती हा भोपळा शिजवून घ्यायचा आहे. भोपळा शिजू घालून 5 मिनिट झाल्यानंतर एकदा हलवून घ्यायचा आहे कुकर उघडून. भोपळ्याला पाणी सुटतं, पाणी टाकायची काही गरज पडत नाही. फक्त कमी गॅसवरती ठेवायचा आहे. गॅस कुठेही वाढवायचा नाही. अगदी कमी गॅसवरतीच भोपळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. 15 ते 20 मिनिट लागतात हा भोपळा शिजायला मला इथं लागलेले आहेत. भोपळा एकदा शिजू घातल्यावर एकदा नक्की हलवून पहा बरं का. पाहू शकता इथं भोपळ्याला आपल्या किती पाणी सुटलेलं आहे. आणि आपला भोपळा छान मऊ शिजलेला पण आहे. पाहू शकता किती छान मऊ शिजलेला आहे हा भोपळा. बघू शकता. तर चला, भोपळा कसा खायचा ते पण सांगते. इथं भोपळ्याचे छान असे टरफल काढून घ्यायचे आहेत. सर्व भोपळ्याचे टरफल इथं मी काढून घेत आहे. त्यावरती थोडी साखर टाकायची आहे आणि दूध टाकायचं आहे. खूप टेस्टी लागतं हे, एकदा नक्की ट्राय करा. आणि ह्या भोपळ्याची खीर पण बनते. काशीफळ भोपळ्याची खीर रेसिपी लवकरच चॅनलवर अपलोड करणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा.